श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार भगवान भोलेनाथला समर्पित असतो, पण तिसऱ्या श्रावण सोमवारलाही विशेष महत्त्व दिले आहे. या दिवशी हजारो लाखो भाविक उपवास करतात, शिवलिंगावर अभिषेक करतात, मंत्रजप करतात आणि भगवान शिवची मनोभावे आराधना करतात. परंतु तिसरा श्रावण सोमवार इतका विशेष का मानला जातो? या व्हिडिओमध्ये आपण तिसऱ्या श्रावण सोमवारची संपूर्ण माहिती पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रावण महिना हा केवळ सण उत्सवाचा महिना नसून आत्मशुद्धी, संयम, शक्ती संदेश देणारा महिना आहे. या काळात अनेक भक्त भगवान शिवची मनोभावे पूजा करतात, उपवास करतात, जप तप करतात आणि आपल्या जीवनातील नकारात्मक गोष्टी दूर करून चांगल्या विचाराचा स्वीकार करण्याचा प्रयत्न करतात. श्रावण महिन्यात केलेली भक्ती, प्रार्थना आणि दान याचे विशेष महत्त्व दिले जाते. या महिन्यात दान सेवा यांनाही विशेष महत्त्व दिले जाते. गरजू लोकांना अन्नदान करणे, पाण्याची व्यवस्था करणे, गायीला चारा देणे, पक्ष्यांना धान्य टाकणे आणि गरिबांना मदत करणे हे पुण्याचे काम मानले जाते. आरोग्यासाठी प्रार्थना. या दिवशी भगवान शिवकडून कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते. रोग, संकट आणि नकारात्मक शक्तीपासून संरक्षण मिळावे अशी भक्तांची भावना असते. माता पार्वतीची पूजा. विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी माता पार्वतीची पूजा करतात. अविवाहित मुली चांगला जीवनसाथी मिळावा म्हणून व्रत करतात. जल अभिषेक. गंगाजल, स्वच्छ पाणी, दूध, पंचामृत, मध, दही आणि उसाचा रस यांचा अभिषेक केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात अशी श्रद्धा आहे. यंदा 2026 मध्ये तिसऱ्या श्रावण सोमवारी शिवमूठ आहे मूग. मूग हे सात्विक, शुद्ध आणि पवित्र मानले जाते. त्याचा हिरवा रंग नवजीवन, समृद्धी, निसर्ग आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. भगवान शिवना मूग अर्पण करणे म्हणजे आपल्या जीवनातील अहंकार, लोभ आणि नकारात्मक विचाराचा त्याग करून शुद्ध मनाने त्यांच्या चरणी समर्पित होणे असे धार्मिक भावना आहे. शिवमूठ अर्पण करताना भक्त उजव्या हातात मूठभर मूग घेऊन ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतात आणि आपल्या कुटुंबाच्या सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. शिवमूठ अर्पण करण्यामागील उद्देश केवळ अन्नाबद्दल कृतज्ञ व्यक्त करणे आणि ईश्वराने दिलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आभार मानणे हे आहे. तुम्हाला आजची तिसऱ्या श्रावण सोमवारविषयी माहिती कशी वाटली हे मला नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.